Okay, so welcome once again to all the aspirant teachers to learn the innovative and intellectual type of e-content. So today we are going to learn as usual the combination of 6 important major features or what we can say menus of PowerPoint. Today we will see that how can we use and utilize the the implementation of the 3D models in order to show not only of the human body systems, but for to show the other 3D models related to your subject or related to your topic. Only you need to find out that 3D model and you need to animate with your own ideas and imaginations. Okay. तर आज जो आपण टॉपिक शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण 3D मॉडेलला ॲनिमेट करणार आहोत. 3D मॉडेलला आपण म्हणूया क्रिएट सुद्धा करणार आहोत. बट त्याच्या अगोदर आपण स्टॅटिक मधले आपण ऑर्गन्स कसे तयार करू शकतो त्याचा एक तुम्हाला डेमो थोडक्यात दाखवणार आहे. लेट मी ओपन धिस स्लाइड. फर्स्ट ऑफ ऑल द ब्लँक स्लाइड अशी ओपन होणार आहे. अँड वन्स आय क्लिक हिअर the human outline will appear in front of you. This is the human body outline. You can also take the Silhouette images. Okay, Silhouette images म्हणजे काय आहे वगैरे ते थोडंसं दाखवतो मी तुम्हाला. फक्त आउटलाईन आपल्याला घ्यायची ह्युमन बीइंगची. and here you can show such type of the outline. Okay, and this is like such a okay, we can modify a little bit about to the outline and here interface of this, which will give you a kind of software type of feel. Okay, once you click here the brain will appear, the second click the heart will appear, on third click the stomach, then kidney, bladder, intestine, liver, lungs and thyroid. हे सगळे ऑर्गन्स इथं आल्यानंतर हे सगळे ऑर्गन्स आले का, क्लिक बरोबर आणलेले आहेत आपण ऑर्गन्स. त्यावेळेस मी थायरॉइड ग्लँड्सला इथं क्लिक करेन, त्यावेळेला थायरॉइड ग्लँड त्याच्या जागी जाऊन बसणार आहे. त्यानंतर इथं जे आहे ते लंग्स त्याच्या जागी जाऊन बसणार आहे. त्यानंतर इथं लिव्हर त्याच्या जागी जाऊन बसणार आहे. इंटेस्टाईन त्याच्या जागी जाऊन बसणार आहे. ब्रेन त्याच्या जागी जाऊन बसणार आहे. हार्ट त्याच्या जागी जाऊन बसणार आहे. स्टमक त्याच्या जागी जाऊन बसणार आहे. किडनीज त्याच्या जागी जाऊन बसणार आहे. आणि ब्लॅडर त्याच्या जागी जाऊन बसणार आहे. ओके, आणि परत त्याला झूम करायचं. झूम कसं कसं करू शकता ते आयडियाज तुमच्या इथं येणं गरजेचं आहे जास्तीत जास्त. आता हे स्टॅटिक मधले झाले. हर्ट सुद्धा पंप होताना सुद्धा दिसतोय, ते अॅनिमेशनच केलेलं आहे. बट 3D मॉडेल जर तुम्हाला घ्यायचा म्हटलं तर असे 3D मॉडेल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, आता त्यानंतर या इथं जर तुम्ही याला क्लिक केलं, ओके, तर हे 3D मॉडेल्स त्याच्या जागी आपल्याला आणून ठेवायचे आहेत आणि परत त्याला ॲनिमेट सुद्धा करायचे आहेत आपल्याला. ॲनिमेट कोणाचा माईक चालू आहे? माईक कोणाचा चालू आहे? शशिकांत मेंगाने सर. श्यामकांत मेंगाने प्लीज. मला सांगा फक्त की आपलं हे लाईव्ह तुमच्या तिथं कुठे दिसतंय का? असं सगळ्यांना मेसेज आला होता का युट्यूब इज बिंग लाईव्ह स्ट्रीम्ड? युट्यूब इज बिंग लाईव्ह स्ट्रीम म्हणजे दिस सेशन इज बिंग लाईव्ह स्ट्रीम्ड असं काय आलं का? लाईव्ह ऑन युट्यूब आहे ना. हो सर, आलं होतं. हो सर, आला होता मेसेज. गॉट ठीक आहे, ओके फाईन. स्क्रीनवर पण दिसतं ऑन युट्यूब लाईव्ह. हा, दिसतंय ना तुम्हाला? हो. ओके, आता त्यानंतर पहा आपल्याला जायचं आहे पहिल्यांदा ब्लँक स्लाइड पासून. आता पूर्ण ब्लँक स्लाइड घेतो आता इथं मी. ओके, अँड पहिल्यापासून तुम्हाला काय करायचं, पहिल्या 2-3 स्लाइड नंतरच तयार करू आपण. डायरेक्ट जे आहे तुम्हाला सपोज इथं जर मी तुम्हाला ती पीपीटी जर दाखवली नीट, तर हे सगळं जे आहे की नाही हे आपण शेप्स न काढलेले. हे तर बघा, हे हा तुम्हाला स्केचिंग करून काढायचं असतं हे. ओके, ब्रेन वगैरे हे इझिली तुम्ही ड्रॉ करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. हे स्टॅटिक मध्ये सिम्पल मध्ये असं बनवू शकता तुम्ही. हर्टचं सुद्धा शेप्सनं आणि लाईन्सनं, शेप्स आणि लाईन्सचा वापर करून हे सुद्धा बनवू शकता. ते आपण आपल्या स्केचिंग मध्ये येणारच आहे. तुम्हाला त्याच्या अगोदर एक छोटासा एक व्हिडिओ दाखवतो मी 2 मिनिटाचा, ओघानं माझ्या ध्यानात आला म्हणून. आता जर मी तुम्हाला दाखवलं येतो पीपीटी मॅप, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा बनवायचे आहेत आपल्याला. आपण 4 दिवसामध्ये बरेच म्हणजे वेगवेगळे महत्वाचे फीचर्स, मेजर फीचर्स, नॉट मायनर तर आलेलेच मेजर शिकत असताना.
पण ते शिकत असतानाच युट्यूब माझ्या चॅनलचं तर पूर्ण हे झालेलं आहे. सगळं प्रायव्हेट अनलिस्टेड खूप दिवस झालेला आहे. अगदी पहिला कोर्स त्या पहिल्या बॅचचा सुरू झाल्यापासून लक्ष नाही. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये कॉन्टेंटमध्ये जर तुम्ही बघितलं कॉन्टेंट, तर ह्युमन बॉडी सिस्टीम हे मी पहिल्या 2 बॅचच्यांना दाखवलेली आहे. अशा प्रकारचे स्केचेस 12 स्केचेस. ओके, तुम्हाला अकॅडमिकचे बी काढायचे आहेत. आपण ह्युमन बिंगचे वगैरे काढतो, बट being a teacher you need to have this knowledge to draw this. आता बघा, आता मला 1 मिनिट ऑप्टिमाइज काढून टाकून दे. बघितलं का, हे जर तुम्ही कुणी म्हणत असाल सर तुमच्याकडं हे कधी बनवलेलं माहितीये का? हे बघा, 30 जुलै 2020 ला बनवलेलं आहे. 30 जुलै 2020 ला, आणि फक्त माझ्या विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठीच केलेलं होतं. त्याची काही शेअरिंग वगैरे जास्त मी केलेली नव्हती. आता कोर्समध्ये मी सगळ्यांना तुम्हाला दाखवतोय. आता 30 जुलै 2020 ला ज्या वेळेला मी हे बनवलं त्यावेळेला माझ्याकडे काहीही नव्हतं. ओके, आणि हा जो लॅपटॉप होता याच्यापेक्षा 1856च्या उठावामधला लॅपटॉप माझ्याकडे होता. आता मी जर तुम्हाला माझा हा जर डेटा दाखवला तर महत्वाचं काय माहितीये का, आता यामध्ये तुम्हाला एक मोटिवेशन साठी म्हणूया की त्यावेळेस माझा हात असा थर 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 किती, आता मी तुम्हाला दाखवतो, मी एक सिंगल ती इमेज काढून दाखवतो. ओके, मटेरियल वेबिनार, ठीक आहे. वेबिनार मध्ये एफडीपी मध्ये ई स्केचेस मध्ये ह्युमन बॉडी सिस्टीम्स. माझी स्क्रीन दिसते का क्लिअर तुम्हाला? दिसते हो दिसते सर. ओके, ह्युमन स्कल स्केचेस
बॉडी सिस्टीम्स 12 स्केचेस. ते बघा 30 सप्टेंबर 2020 म्हणजे 1 वर्ष जवळजवळ होत आलं त्याला. तर ज्यावेळेस मी हे काढलं म्हणजे हे ज्यावेळेस मला या शोध लागला या ई स्केचचा, लवकरच त्याचं मी कोर्स सुरू केलेला याचा मला आनंद आहे. त्याला काही जास्त दिवस लागले नाही लोकांपर्यंत पोहोचायला. तर हा जो बघितला जर तुम्ही किंवा इथं जर पुढचं जर मी दाखवलं, हे बघा, हे फक्त जर तुम्ही शोल्डर जरी काढून दाखवले इथे मी तुम्हाला आणि याला जर झूम करून दाखवलं, तर तुम्हाला माझा हात किती थरथर कापलाय तो दिसेल. हे बोटाने एक 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 बोटानं काढलेलं आहे असं हे. ओके, आता मी पेनानं माझे स्मूथ येते सगळं. बोटानं माऊसला क्लिक करत करत म्हणजे माऊसला नाही, एका हातानं तो खालचं धरायचं आहे आणि एका हातानं असं हळूहळू 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 हळू काढायचं आहे. तर काय लागतं एका इमेजला काढायला, त्यावेळेला मला जवळजवळ ही जी स्लाइड आहे की नाही, ही 1 रात्र याला जायची मला, दुसरी रात्र याला जायची माहिती आहे का. पण आपल्याला काढायचं आहे करायचं. आता मी हे सगळं आहे की नाही एका तासात काढतो. सगळं 12चे 12 इमेजेस एका तासात काढतो मी. ओके, तर हे जवळजवळ एक आठवडा लागला होता मला हे सगळं काढायला, 1 आठवडा. ओके, हे सगळं करायला आणि हा सगळा व्हिडिओ बनायला जवळजवळ 10 ते 15 दिवस लागलेले होते. आणि इथं मी शेवटी लिहिलेलं होतं, सगळ्या माझ्या स्लाइड याच्या शेवटी असायचं, क्रिएटेड युजिंग ओनली पीपीटी. ओके, हे बोलत असताना मला खूप असं चांगलं वाटायचं की चला, हे पीपीटी मधले पहिल्यापासूनच हे असं नाही की मी पीपीटी कोर्स घेतोय म्हणून याचा उदो करतोय. त्याचं महत्व मला खूप वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 15 वर्षापूर्वी समजलेलं होतं. यात काहीही होऊ शकतं, काय आहे काय नाही ते. ओके, असो. तर सध्या आपल्याला हे जे काढायचे आहे तुम्हाला, ते तुम्हाला काढायचे आहेत हातानं. ओके, पण मी शिकवल्यानंतर काढा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सध्या 3D अॅनिमेशन्स, 3D मॉडेल अॅनिमेशन्स आणि मॉर्फ हे जे याला तुम्ही ट्रिगरचा, आता यामध्ये ट्रिगरचा सुद्धा वापर तुम्हाला करायचा आहे, बटन्सचा वगैरे वापर तुम्ही करू शकताय. ठीक आहे. आता ही जी आउटलाईन आहे किंवा काय असेल ह्युमन बॉडीची आउटलाईन वगैरे, सिलहावटी इमेजेस सध्या घ्या तुम्ही. ओके, ही तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही यामध्ये. बट इफ यू हॅव नॉट टाइम टू डू ऑल धिस, तर इथं तुम्ही काय करू शकता, सध्या याचे इमेजेस तुम्ही घेऊ शकता. ओके, आता 3D मॉडेल तर तुम्हाला इझिली तिथे अवेलेबल आहेत, पण एक 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 शेपचा वापर करून तुम्हाला हे करता येतं. तर मला अनग्रुप केलं तर तुम्हाला बघाल की हा सुद्धा एक शेपच आहे आणि हा सुद्धा एक शेपच आहे. ओके, आणि हा सुद्धा एक शेपच आहे. समजलं. जर मी याला जर थोडंसं एनलार्ज जर केलं तर हे सगळे लाईन्स आणि स्केचेस आहेत, लाईन्स अँड स्केचेस. आता हे बघा, हे अशा पद्धतीनं याला लाईन. ओके, असो. आता मला हे सांगायचंय तुम्हाला की धिस तुम्हाला ट्रिगरचा तुम्ही वापर केला किंवा 3D मॉडेल मी पहिल्या दुसऱ्या बॅचला थोडं सांगितलेलं होतं, परंतु त्यांनी परत काय वापर केला नाही त्याचा, त्यांना करायचा नव्हता किंवा त्यांनी केला नाही, काय का असं नाही. कारण एक्सटेन्शन महत्वाचं आहे हो. एक्सटेन्शन जर तुम्ही केलं नाही, इम्प्लिमेंटेशन जर केलं नाही, तर काही उपयोग नाही. ओके, आता ही सिलहावटी इमेज कशी घ्यायची या ब्लँक स्लाइड वरती ते दाखवतो. धिस इज हिअर नाव द ब्लँक स्लाइड. ओके, सो वी आर नाव स्टार्टेड विथ द रिक्रिएशन ऑफ दॅट इफेक्ट. ओके, स्टॅटिक मधलं पहिल्यांदा बघूया आणि परत डायनामिक मधलं आपण पाहूया. ठीक आहे, कोणतीही तुम्ही इमेजेस यामध्ये वगैरे घेऊ शकता. त्याचेही मी काही वेबसाईट्स मी तुम्हाला सांगणार आहे की फ्री मधल्या 3D काही फ्री मिळतात, स्टॉक जर तुम्हाला वापरायचा असेल तर वगैरे. त्याची वेबसाईटचं नावच आहे 3D फ्री म्हणून. ओके, 3D फ्री म्हणून वेबसाईटचं नाव आहे. free3d.com म्हणून आहे. त्यात 3D मॉडेल तुम्हाला फ्री मिळतात, फक्त तुम्हाला याचा वापर इथं करायचा आहे. बट इथं तुम्हाला फक्त इमेजेसच्या फॉर्म मध्ये मिळेल. सध्या मी याला ओपनच करून ठेवतो. पीपीटी तुम्हाला ऍक्च्युअल जेन्युइन तुम्हाला 3D किंवा आपण म्हणतो ना ओरिजिनल लेदर किंवा लेदर, ओके, त्या पद्धतीने जर तुम्हाला जेन्युइन मिळतं. आता इथं जे मी मॉडेल आणलेले आहे ते पीपीटी मधून आणलेले आहेत बघा. हा जो आहे ब्रेनचा मॉडेल. ओके, याला जर मी फुल स्क्रीन केलं आणि फुल स्क्रीन मध्ये मला हा ब्रेन थोडासा काय करायचा आहे, मूव्ह वगैरे करायचा आहे, तर तुम्ही करू शकतो, त्याला अॅनिमेट करून करू शकतो. ओके, याचे अॅनिमेशन वेगळे येतात. येतं बघा, 3D रेकॉर्डिंग चालू नाहीये. रेकॉर्डिंग झूम मध्ये चालू नाहीये मॅडम, प्लीज पहिल्यापासून लक्ष देत चला. इकडे लक्ष द्या.
आता हे जे ब्रेन आहेत या ब्रेनला वेगवेगळे अॅनिमेशन्स येत राहतात इथं. हे ते 4 हे 1 2 3 4 5 आहेत का नाही, हे याचे अॅनिमेशन ऍडिशनल झालेले आहेत. स्केच जर तुम्ही काढला स्केच, तर इथे अॅनिमेशन मध्ये रिप्ले नावाचा ऑप्शन वगैरे येतो. जसं कालच तुम्ही बघितलं की 365 माझ्यामध्ये मी रिइन्स्टॉल केलं आणि तो इंक रिप्ले आलेला आहे. ओके, या काही हे बारकावे लक्षात घेत चला. आता पहिली आणि दुसरी स्लाइड तर आपण नंतरच तयार होईल. पहिल्यांदा आपल्याला सिलहावटी इमेजेस घ्यायला शिकायचं आहे. सिलहावटी इमेज एक तयार करा किंवा आउटलाईन क्रिएट करा, ते सोपं राहील तुम्हाला. बट तुम्हाला मध्ये सुद्धा ब्लॅक पाहिजे असं, तर त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, यू कॅन गो विथ दी सिलहावटी इमेजेस. ओके, सिलहावटी इमेजेस म्हणजे काय आहे, सिलहावटी 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 म्हणजे काय आहे, सिलहावटी मिनिंग इथनं सुरुवात करा, हे माहित असायला पाहिजे. कोणी विचारलं तर सांगता आला पाहिजे. द डार्क सॉलिड शेप ऑफ समबडी, एक प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची दिसणारी काळी पण भरीव आकृती किंवा त्याला अंधाराचं चित्र म्हणजेच त्याला काय म्हणतात, तिमिर चित्र. सिलहावटी कशाचा पाहिजे तुम्हाला, ह्युमन फिगर किंवा ह्युमन बॉडी आउटलाईन तुम्ही स्केचिंगसाठी रेफरन्स म्हणून वापरू शकता इमेज. ठीक आहे, बट सिलहावटीचा आपल्याला पाहिजे. सो यू कॅन इव्हन टेक धिस. पण हे जर तुम्ही घेणार असाल तर ते तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. लाईन्स आहेत आपल्याकडे, ड्रॉचा ऑप्शन आहे आपल्याकडं. बट जर सिलहावटी इमेजेस तुम्हाला घ्यायची असेल तर अशीही घेऊ शकता, बरोबर आहे, अशी घेऊ शकता. पण तुम्हाला एक्झॅक्टली अशी थोडीशी इकडं असं काय म्हणू आपण त्याला, साईड फेस असलेली इमेज तुम्ही शोधताय, then you can find here in this image, in this deposit photos. त्यासाठी मी तुम्हाला इथं एक वेबसाईट बी आणलेली होती, thedepositphotos.com, आणि याच्यामध्ये कोणतीही वेक्टर तुम्ही शोधा, खूप छान छान पद्धतीने तुम्हाला व्हेक्टर इमेजेस इथं अवेलेबल मिळतील. डिपॉझिट फोटोज नावाचा आहे. ओके, 45,588 ह्युमन बॉडीच्या आउटलाईन्स तुमच्या समोर सध्या आलेल्या आहेत. तुम्हाला ज्या पाहिजेत त्या तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्यांनी ती सर्व्हिस तुम्हाला फ्री दिलेली आहे. ओके, बट हिअर व्हॉट इज द केस, आपल्याला ही घ्यायची आहे अशी, बिकॉज इट इज नाव, आता ही EPS मध्ये आहे, तुम्ही JPG मध्येच घ्या, कारण आपल्याला काय आता याला दुसरं काही कुठं तुमच्या पोस्टरवरती वगैरे टाकायचं नाही, याला HD इमेज वगैरे पाहिजे, फक्त एक आउटलाईन साठी आपल्याला पाहिजे. ठीक आहे, इथून तुम्ही डायरेक्ट कॉपी करून घेऊ शकता. इथं बघा, कॉपी इमेज, सेव्ह इमेज ॲज. पण इथं जर असं येत असेल त्याचा वॉटरमार्क, तर ही इमेज डायरेक्ट कुठून घ्यायची माहित आहे, इथून तुम्ही कॉपी किंवा तुम्ही डायरेक्ट जे आहे ना ते गुगलच्या इमेजेस मध्ये आलेली होती, तिथून तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, लाईक धिस. आता इथून काय होतंय, सेव्ह इमेज ॲज आहे, सेव्ह इमेज ॲज किंवा कॉपी इमेज. आणि हे जर तुम्ही कॉपी केलं, धिस वन कॉपी, ओके, अँड अशा ग्रीड लाईन्स तुम्हाला आखायचे आहेत. हे कितीला आखलेलं आहे ते बघा. आता 3-6 ग्रीड लाईन्स तुम्हाला हे दिसत आहेत, म्हणजे असे 3 आहेत, असे 3 आहेत, आणि ते डिफॉल्ट तर असतातच बाकीचे. ओके, एक सेंटर मधून जाणारी एक असावी, एक थोडंसं इथं वर पाहिजे. शोल्डर, इथं शोल्डर एंड होतोय बघा, इथं शोल्डर यांचा एंड होतोय, तिथं तुम्हाला घ्यायची आहे अशी. आता ही ज्यावेळेस इमेज मी ब्लँक स्लाइड वरती इथं घेईन, आय विल जस्ट कॉपी अँड पेस्ट. तर आता हे पहिली कृती एवढी, ओके, हे तुम्हाला समजली का? धिस वन, ही सिलहावटी इमेज आपण घेतलेली आहे, बाकी काही शिकलेलं नाही आपण अजून. हो. ओके, फाईन. ते फोटोशॉपिंग साठी तुम्हाला लागतं त्या इमेजेसचं ते JPG आणि PNG चा वापर आपण जास्त करून PPT मध्ये करत असतो, परंतु त्या PPTचं बॅकग्राऊंड वगैरे त्याला नसतो किंवा त्याला इझिली आपल्याला काढता येतो, म्हणून त्याला EPS वगैरे असं म्हणतात. आता पहा, हे जी इमेज आहे याचं हे बॅकग्राऊंड व्हाईट आहे, पण तो तुम्ही काढू शकता. ओके, ते आपण नंतर पाहूया. आता याला जे आणायचे आपल्याला, जर तुम्हाला ह्युमन बॉडी सिस्टीम्स बद्दल म्हणजे 3D माझं टॉपिकचं नाव काय, आपल्या 3D मॉडेल अॅनिमेशन आहे. मी कोणता तुम्हाला बायोलॉजी शिकवत नाही किंवा कोणता एक पर्टिक्युलर सब्जेक्ट शिकवत नाही. याचा रेफरन्स तुम्हाला तुमच्या अकॅडमिक्स मध्ये करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे,
हे थोडंच इथनं इथपर्यंत घ्या अँड अजून याला खाली घ्या, किंवा तुम्ही सोलार सिस्टीम कोणतीही मॉडेल व्हेकल्स आहे त्याच्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या टाईपचे जॉनर जो म्हणतो ना आपण जॉनर, तर वेगवेगळ्या जॉनरचे वेगवेगळ्या याचे 3D मॉडेल्स आहेत. बट नॉट ऑल 3D मॉडेल्स आर अवेलेबल इन पीपीटी अनफॉर्च्युनेटली इन दिस अपडेट. पण नेक्स्ट अपडेटमध्ये मायक्रोसॉफ्ट नक्कीच त्यांना टाकेल, आपण त्यांना कळवूया सत्यानाडेलाला. ओके. तर महत्वाचं यामध्ये असं आहे की हे जे आहे आपल्याला अपडेट्स कोणते पाहिजेत मी लिहून घेतलेले आहेत, मी मेल करणार आहे आणि माझं कम्युनिकेशन चालू असतं मुंबईपर्यंत पोहोचलेलं आहे. ओके, मायक्रोसॉफ्टच्या ब्रँचशी. म्हणजे यामध्ये काय आपल्याला नेमकं असं असलं असतं बरं झालं असतं. तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना जाणवतं का नाही थोडंसं पीपीटी मध्ये हा अपडेट जर आला तर खूप चांगलं होईल असं वाटलं का नाही कधी तुम्हाला? काही विचारच करत नाही, जे अवेलेबल आहे ते वापरा. ओके, असं आहे का काही? येस, मॅडमला खूप वेळा आलेला आहे प्रश्न, स्मिता कुळे मॅडमला, सुर्वे मॅडमला. अच्छा, आता पहा, हे ज्यावेळेस तुम्ही असं घेणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला त्याच्या चहूबाजूने तुम्हाला घ्यायचे काही इमेजेस. पण त्याच्या अगोदर याचा जो बॅकग्राऊंड आहे का नाही तो बॅकग्राऊंड तुम्हाला काढायचा. तुम्ही म्हणाल की व्हाईट वरती व्हाईट बॅकग्राऊंड आहेच की, मग काय फरक पडतोय? फरक कसा पडतो माहिती आहे का? कारण वर आपण पहिली इमेज काय घेणार आहोत अशी आपण करणार आहोत याला ब्लॅक, आणि ब्लॅक मध्ये असा ब्लॅक जर आला, ओके, म्हणजे व्हाईट आला तर तो चांगला दिसणार नाही. ठीक आहे, तर त्यासाठी कसं करणार, मला याचा बॅकग्राऊंड जर घालवायचा म्हटला मला इझिली, तर मी काय करेन, पिक्चर फॉर्मॅट मध्ये जाऊन सिम्पली कलर मध्ये जाईन आणि कलर मध्ये जाऊन सेट ट्रान्सपरंट कलर करेन. काय करेन? सेट ट्रान्सपरंट कलर. आणि इथं जे आहे हा कोणता कलर मला नकोय त्याला फक्त मी एक सिंगल क्लिक करेन, सिंगल क्लिक, आणि सिंगल क्लिक केल्याबरोबर हे सगळं ब्लॅक मध्ये फक्त आउटलाईन येईल अशी. ओके, तर ही आउटलाईन मी घेतलेली आहे अँड डबल क्लिक केलेला आहे, म्हणजे सॉरी डुप्लिकेट स्लाइड केलेली आहे. पहिल्यामध्ये गेलो आणि ही पहिली इमेज काढून टाकली. ओके, आणि त्यानंतर दोन्हीच्या मध्ये आता पहिल्या स्लाइड पासून शिकतो ऍक्च्युली आपण. ट्रान्झिशन मध्ये जाऊन मी सिम्पली काय केलेलं, याला मॉर्फ इफेक्ट दिलेला आहे, मॉर्फ, आणि फक्त आउटलाईन अपियर झालेली आहे. आता आउटलाईन अपियर झाल्यानंतर मी याला परत डुप्लिकेट करेन आणि याला जे आहे याचा बॅकग्राऊंड जो आहे तो बॅकग्राऊंड मी करणार आहे पूर्ण व्हाईट. तर व्हाईट करताना मी स्प्लिटचा इफेक्ट देईन, स्प्लिट, त्याच्या पाठीमागून बॅकग्राऊंड स्प्लिट होऊन व्हाईट होईल. आता याला मला आउटलाईन द्यायची आहे, तर आउटलाईन मी कशी देईन? 3 पद्धतीनं इथं सांगतील काही जण. आता इथं हे तुम्ही असं द्या म्हणाल, कोणी कोणी असं द्या म्हणाल, बरोबर, चारी बाजूने अशी आउटलाईन द्या. ओके, कोणी काय म्हणेल बॅकग्राऊंडला तुम्ही काय करा, फॉर एक्झाम्पल इथं सपोज हा बॅकग्राऊंड तुम्ही घेतला आणि याला बॅक केलं, ओके, सेंड टू बॅक केलं, किंवा याच्यावरती परत तुम्ही इथं काय घेतलं, इन्सर्ट मध्ये जाऊन रेक्टँगल घेतलं आणि हा रेक्टँगल त्याच्यावरती तुम्ही ठेवला असा आणि त्याला दिला तुम्ही व्हाईट कलर. ओके, आणि त्याला तुम्ही इमेजला तुम्ही पुढे आणला, ब्रिंग टू फ्रंट. ओके, ही एक आउटलाईन झाली अशी. आणि असं न करता एवढं सगळं घेत, रेक्टँगल बी नाही घ्यायचं, 4 रेक्टँगल बी नाही घ्यायचे, चारी बाजूला 4 रेक्टँगल तुम्ही असे ड्रॉ केले तरी सुद्धा होऊ शकतं. पण तसंही न करता आम्हाला चारी बाजूने रेक्टँगल कसं ड्रॉ करता येऊ शकतं, तर त्याला जावं लागतं खोलात. तर इन्सर्ट मध्ये जाऊन आपल्याला काय करायचं, सिम्पली शेप्स मध्ये जाऊन आपल्याला शेप घ्यायचा आहे हा वाला. ओके, अँड इथून असा ड्रॉ करायचा आहे, कारण ही टीव्ही सारखा हा इमेज दिसते आपल्याला, टीव्हीच्या आत चालू आहे. तुम्ही बायजूसचं वगैरे काय बघता का नाही दुसरे सॉफ्टवेअर मधले, तसं आपल्याला पीपीटी मध्ये करायचं सगळं. आता याला असं सिलेक्ट केलं, तुम्ही म्हणाल की हे कसं आलंय, मग तिथं काय करायचं माहितीये का, याला ओढायचा आतमध्ये. हो सर काय करताय, बर, आता याला काय करायचं, याला वर ओढायचं असं, राईट, आणि इथं काय झाली, ही आउटलाईन तयार झाली. आणि थोडासा असा विंडो जर तुम्ही नीट बघितली तर तुम्हाला दिसतंय की इट इज लाईक अ टीव्ही. ओके, आता त्याच्यामध्ये हे जे खालची जी आउटलाईन आहे ती खाली ओढायची फक्त आपल्याला, कारण त्यामध्ये ऑर्गन्स वगैरे तिथे येणार आहेत, आणि इथं टेकवायची तुम्हाला, इथं लाईक धिस. ओके, आणि परत याला सिलेक्ट करून तुम्ही काय करणार आहात, शेप आउटलाईनला जाऊन याला नो आउटलाईन करणार आहात, अँड हिअर यू विल कलराइज इट विथ द रेड कलर. ओके, फाईन, सो इट विल गिव्ह अ बेटर लुक नाव.
आता ही आउटलाईन झाली अँड धिस बॅकग्राऊंड वगैरे सगळा बॅकग्राऊंड आपल्याला व्हाईटच वगैरे घ्यायचा आहे. आता ज्या वेळेला तुम्ही स्टॅटिक मधलं तयार करताय त्यावेळेला कोणाचा आवाज माईक चालू झालेला आहे? माईक कोणाचा चालू आहे? प्रवीण कुमार शिंदे. पहा, मला तुम्ही वारंवार बोलायला लावू नका आता. मला 96 ऍडमिशन्स पाहिजे होते. 4 लोक मॅनेजमेंट मधली कुठे बसायची आता? पण तुम्ही सगळेच मला महत्वाचे आहेत. आता 96 वरनं मला स्केच काढायचं होतंय, कारण 9 चा उलटा केला तर 6 येतं. कळलं का नाही? वेट अ मिनिट. त्याच्या माझ्या काय आयडियाज तयार होत्या माझ्याकडं. तर प्लीज आपण थोडस यामध्ये ज्या हेतून आलेला आहात शिकण्याच्या तो हेतू पूर्ण करावा आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण बोलूयात. आता पहा, हे जे सगळे झाल्या गोष्टी, आता यामध्ये ही आउटलाईन आहे आणि हा बॅकग्राऊंड आहे आणि ही सिलहावटी इमेजेस आहे. ठीक आहे. सिलहावटी इमेजेसच्या आतमध्ये मला इथं ऑर्गन सिस्टीम एलिमेंटरी कॅनलच नाही मला, तर रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, okay, not reproductive system, but at least these 3-4 systems I need to add it, and I need to show, म्हणजे I want to show the location of organs and their functions and pumping and all, and with the 3D animations. पण त्याच्या अगोदर मला लोकेशन बघा, 3 गोष्टी महत्वाच्या असतात याच्यामध्ये. स्ट्रक्चर, लोकेशन, फंक्शन. तर स्ट्रक्चर आणि लोकेशन तुम्हाला स्टॅटिक मधून बसवता येईल, पण फंक्शन सांगताना तुम्हाला त्याला अॅनिमेट करावं लागेल. त्याची पंपिंग किंवा त्याचं असं रिव्हॉल्व होणार आहे तो, त्याचं सगळ्या डायमेन्शन तुम्हाला काय दाखवायचं आहे? सगळ्या डायमेन्शन काय दाखवायचं आहे? त्याचे इमेजेस, त्याचे शेड्स, त्याचे आपण म्हणूया साइड्स आणि डिरेक्शन तुम्हाला दाखवायचे आहेत. असो, आता त्यानंतर यामध्ये तुम्ही घेणार आहात किती ऑर्गन्स? जवळजवळ तुम्ही घेणार आहात 10. ओके, 1 2 3 4 अँड 9, म्हणजे जवळपास 10. तर इकडून आपण 5, इकडून असे 4 आपण घेणार आहोत. ठीक आहे. आता हे ज्यावेळेस तुम्ही घेणार आहात त्याच्या आता मी पहिली स्लाइड कशी केली होती बघा, धिस वन. इथं ब्लँक दिसतंय. पहिल्यांदा तर ऑर्गन्स अपीअर झाले पाहिजेत. हे सगळे ऑर्गन्स इथं काय झालेले आहेत? अपीअर झालेले आहेत. ओके, ऑर्गन्स अपीअर झाल्यानंतर मी याला क्लिक केल्यानंतर हे येतंय असं. हे मी कसं केलं असेल कुणी सांगेल का? ऑर्गन्स अपीअर झाल्यानंतर दुसरं अॅनिमेशन दिलंय का याला? ट्रिगर झालं, पण त्यालाच कसं काय बसलं? पहिल्यांदा तर मी फेड इफेक्ट दिलताच ना याला. मोशन पाथ. नो, विच अॅनिमेशन नाही म्हटलं मी काय केलं त्याच्या अगोदर? काय केलं? मोशन पाथच्या अगोदर काय केलं? डुप्लिकेट स्लाइड करून नाही, ऍड अॅनिमेशन केलं का काय केलं? ऍड अॅनिमेशन ऍड अॅनिमेशन केलं. हा, ऍड अॅनिमेशन केलं असं कोणी सांगितलं मला? सर, रंजना केवटे. माईक बंद ठेवल्यावर कसं काय सांगता येईल? काय बंद ठेवल्यावर कसं सांगता येईल? तुम्हाला माईक चालू राहिला तरी प्रॉब्लेम होता. उत्तर देत असताना तुम्ही माईक चालू करू शकता सर. अकॅडमिक मध्ये तुम्ही म्हणजे अननेसेसरी टायमिंगला चालू करू. काही लोकच बोललेलं चालतंय ना, फक्त बाकी काही नाही. नेसेसरी टायमिंगला तुम्हाला चालू करायचं आहे सर. अननेसेसरी टायमिंगला तुम्ही चालू करताय. मी शिकवत असताना मला आवाज येतो का नाही? आता काही 1 मिनिट आवाज आला तरी तुम्ही 3 वेळा बोललात, बरोबर नाही? नाही, 1 वेळा आला म्हणजे तो डिस्टर्ब होतोच ना. 1 वेळा आला तर मला एकट्याला नाही होतो, 80 जणांना डिस्टर्ब होतो सर. 80 जणांना. तुम्हाला स्वतःला डिस्टर्ब होत होतो. स्वतःला डिस्टर्ब होत होतो, म्हणजे जवळजवळ 80 जणांना डिस्टर्ब होतो. म्हणजे एक जर डिस्टर्ब नाही तो 1 गुणिले 80 करा, 80 वेळा डिस्टर्ब झाला तो. असो, हे बघा, ज्यांनी म्हटलेलं आहे ऍड अॅनिमेशन, तर त्यांना मी सांगू इच्छितो की ऍड अॅनिमेशन त्यांनी वापरायचं. ज्यांनी ऍड अॅनिमेशन सांगितलेलं आहे त्यांनी ऍड अॅनिमेशन करायचं आहे. आणि ज्यांनी मॉर्फ हे कोणी सांगितलं, आयशा मॅडम वगैरे, त्यांनी सांगितलं की मोशन पाथ वगैरे, ते नाही. त्यांनी म्हटलं की ऍड स्लाइड, नेक्स्ट स्लाइड केलेली आहे. आता तर डुप्लिकेट स्लाइड केलेली आहे त्याला, डुप्लिकेट स्लाइड.
मी डुप्लिकेट स्लाइड केलेली आहे मी. ठीक आहे, इथं बघा, हे इथे एक आहे आणि इथं एक आहे. आता मी काय करत असतो तुम्हाला सांगायचं असताना माहिती आहे का आयडिया. हे बघा, इथं झालेलं आहे, हे मी फेड इफेक्ट आणलं, ब्रेन आणलं, हार्ट आणलं, स्टमक आणलं, किडनी आणलं, हे आणलं, हे आणलं, हे आणलं, आणि हे सगळे ऑर्गन आलेले आहेत असं म्हणतानाच मी काय करतो, अजून एक क्लिक करत असतो. हे बघा, आता आलेले आहेत नंतर थोडा मायनर चेंज होतोय, तो समजून घ्या. त्या ऑर्गनवर ऑर्गन बसवलेले आहेत मी. आलेले आहेत, दिसले का? परत एकदा घेतो. हे बघा, आलेले आहेत. आले का ऑर्गन्स? चेंजेस झाले का? चेंजेस दिसत आहेत का त्यामध्ये झालेले? आलेले आहेत म्हणत असताना. हा, तर विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणायचं आलेले आहेत, म्हणजे जणू काही याच स्लाइडवर तुम्ही आहे. ओके, आणि परत काय करायचं, थायरॉइडला इथे मी क्लिक केलं की ते इथं हे आलं. हे कसं काय केलेलं असेल मी? कोणी सांगेल का? कोणता इफेक्ट? ट्रिगरचा. राजश्री भोसले मॅडम, यू आर ऍब्सोल्युटली रॉंग. ओके, तर मी सर मॉर्फ इफेक्ट. यू आर, तुम्ही तर खूपच व्हेरी ऍब्सोल्युटली रॉंग. पाथ सर, पाथ मोशन पाथ मध्ये मोशन पाथ. मोशन पाथ दिलंय, पण मी काय म्हणतोय, इथं क्लिक केल्यावर, लंग्सला क्लिक केल्यावर लंग्स येत आहे. हे कसं केलंय? तर एकाच ठिकाणी 2 इमेजेस आहेत आणि मोशन पाथ दिलाय नंतर. मोशन पाथ दिलाय, पण त्याला क्लिक केल्यावरच येत आहे, असं का? तर तिथे 2 इमेजेस सेम इमेजेस आहेत. तुम्ही हो, बरोबर आहे की. ट्रिगर आहे का? हा, फेड इफेक्ट आहे का? झूम इफेक्ट आहे तर झूम नंतर आहे, झूम नंतर येणार आहे. आता झूम मी काढलाच नाही, झूम तुम्हाला सांगायचं तुम्ही आहे मला. चांगला कसा तिथेच करता पाथ येईल? ठेवला, पाथ नाही दिला त्याला, तिकडे मोशन इफेक्ट दिला आणि तिथेच राहिलं ते. मोशन पाथ दिलेला आहे, पण ट्रिगर नाही दिलेला आहे मी, फक्त सिक्वेन्स असा ठेवलेला आहे तुम्हाला सांगतानाच. आता मी इथं क्लिक केलं की नाही बाहेर स्लाइडवर, दुसरीकडे क्लिक केलं तरी सुद्धा होणारच की ते. हा, होणार आहे, त्यामुळे ट्रिगर नाही, पण तुम्हाला फक्त करायचंय फक्त तिथे क्लिक, दुसरीकडे केलं तरी सुद्धा ते होणारच आहे. होणार आहे, पण तुम्हाला ट्रिगर वर द्यायचं आहे, आणि बाकीचं सगळं किऑस्क तेही सांगणार आहे मी आज तुम्हाला. आता मी जर इथं गेलो सपोज अॅनिमेशन मध्ये, ओके, आता इथं इकडे लक्ष द्या. अॅनिमेशन, 1 मिनिट, नवीन स्लाइड वरती येतो इथं आता माझ्या, दिस वन. आता अॅनिमेशन वरती मी याला क्लिक केलं, आपलं स्लाइड शो वरती क्लिक केलं. स्लाइड शो मध्ये जो सेटअप स्लाइड शो आहे, सेटअप स्लाइड शो मध्ये गेलो आणि मी ब्राउज्ड ऍट किऑस्क केलं, ऍट अ किऑस्क फुल स्क्रीन, आणि ओके केलं. तर ज्यावेळेस मी याला फुल स्क्रीन करेन त्यावेळेस बाहेर कुठेही क्लिक करतोय बघा, मी क्लिक करतोय, तुम्हाला आवाज ऐकू येत नसेल पण मी क्लिक करतोय, तुम्ही एकदा चेक करून बघा, सगळीकडे क्लिक करतोय मी, पण कुठेही स्लाइड पुढे जात नाही. म्हणजे किऑस्क ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेला ज्याला ट्रिगर दिलाय, जर तुम्ही ट्रिगरचा वापर जास्तीत जास्त जर करणार असाल तर त्या स्लाइडला काय करायचं, किऑस्क करून घ्यायचं. किऑस्क का करायचं? किऑस्क म्हणजे जर चुकून दुसरीकडे जर झालं तर दुसरं काहीतरी वेगळंच येऊन बसेल, बरोबर आहे की नाही? त्यामुळं सध्या याला मी असंच करतो. ओके, आता हे तर पुढे केलं मी, एंड झालं शो, बरोबर आहे. या पद्धतीनं समजलं का तुम्हाला किऑस्कचा फंक्शन काय आहे किंवा त्याचा वापर कधी कसा करायचा, का करायचा, कधी करायचा? पुन्हा सांगा. पुन्हा सांगू? तेवढंच स्लाइड शो. समजलं सर. समजलं ना? थांबा, ज्यांना समजलं ना त्यांच्यासाठी फास्ट सांगतो. हा, स्लाइड सांगा. शो मध्ये, सेटअप स्लाइड शो मध्ये जायचं, सेटअप स्लाइड शो, आणि ब्राउज्ड ऍट अ किऑस्क. किऑस्क म्हणजे काय माहितीये का? किऑस्क त्याला म्हणतात बघा, थिएटर मध्ये तुम्ही रांगेतून तिकीट घेणार असता, ते थिएटरचं असतं का नाही ते किऑस्क, किंवा बँकेत वगैरे तुम्ही असं एक विंडो असते बघा अशी एक छोटीशी, त्याच्यातून, किंवा कॅशियरला तुमचं हे देत असताना, पासबुक वगैरे, चेकबुक वगैरे देत असताना तुम्ही कशातून देता, त्याला किऑस्क म्हणतात. म्हणजे तेवढ्यातूनच ते जातं, म्हणजे त्या शेपला क्लिक केलं तरच ते स्लाइड पुढे जाईल, अदरवाईज ती कुठेही बाजूला क्लिक केलं तर ते पुढे जाणार नाही. समजलं का आता? आलं लक्षात सर. हा, येस, समजलं. ओके. आता बघा पुढे, आता ही आउटलाईन अशी तयार झाली, थोडीशी आपलं हे तयार झालं की परत याला काय करायचं आहे,
डुप्लिकेट करायचं आहे आणि सगळे ऑर्गन्स पहिल्यांदा आणून ठेवायचे आहेत, एकत्रितच सगळे, विथ नेम्स अँड ऑल, राईट. आता मी जर तुम्हाला आता याच्यामध्ये जर तुम्ही सिम्पली घेऊ शकता कोणतेही, आता मी ते शेप्सनच तयार केलेले आहेत, बट तुम्ही ऑर्गन्स घेऊ शकता तोपर्यंत, जोपर्यंत तुमचं स्केचिंग होत नाही तोपर्यंत. ऑर्गन्स, ह्युमन बॉडी ऑर्गन्स, इंडिव्हिज्युअल ह्युमन बॉडी ऑर्गन्स. ठीक आहे. ओके, तर हे सध्या घ्या तुम्ही कॉपी. याला हे केलेलं आहे, हे अशी एक कालच्या मध्ये तुम्ही असं एक केलेलंच आहे आणि याला सुद्धा तुम्ही ते कालच्या सारखं बनवू शकता. बट आता विषय जसा रोज रोज बदलणार आहे पाठीमागचं, त्यामुळेच म्हणत असतो मी तुम्हाला, तुम्ही होमवर्क ज्या त्या दिवशी ज्या त्या वेळेला कम्प्लीट करत चला. बाकीचे का करत नाही सगळेजण माहित आहे का कोणी? बाकीचे कोणी का करत नाही सांगा बरं. रेकॉर्डेड व्हिडिओज बघून आम्ही नंतर निवांत शेवटी करू. कोर्स झालेला असतो आणि त्यावेळेस मला होमवर्क येत असतात त्यांचे. ओके, आणि याला तुम्ही काय करा, आता 1-2 करून दाखवतो, त्या पद्धतीने तुम्ही करा. सध्या माझ्याकडे जे अवेलेबल आहे, ओके, मी जे तयार करून ठेवलेले तेच मी काय करतो आता, हे तर सध्या वापरतो. तुम्ही सिम्पली असं करू शकता आणि याला फक्त काय करायचं आहे, गोल करायचं. एक पहिल्यांदा जर क्रॉप करा चौकोनी, आणि याला एवढ्या वेळेला कॉपी करावं लागेल तुम्हाला, 1 2 3 4 5 6 7 8 9 वगैरे जे काही आहे. ओके, त्याचं लोकेशन समजून घ्या, अभ्यास करा, अभ्यास. त्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो. पॅनक्रियाज कुठे आहे ते बघायचं, कुठं असतं पॅनक्रियाज, नाहीतर कुठं मेंदूच्या तिथं खाली आणून बसू नका पॅनक्रियाज. इथं कुठं असतं, स्टमक आणि इंटेस्टाईनच्या मध्ये असतं ते. स्टमक आणि इंटेस्टाईनच्या मध्ये जी पोकळी असते का नाही, त्या पोकळीमध्ये ते पॅनक्रियाज असतं. देवानं असं केलं नाही, जसं आपण सुटकेसमध्ये घेतले कपडे की कोंबले त्यामध्ये आणि खचाखच भरवले, असं नसतं ते. ओके, घेतलं, हे मेंदू घेतला की टाकला, की हृदय घेतले की टाकलं, लिव्हर घेतली की टाकलं, हे लंग्स घेतले की टाकले, हे पॅनक्रियाज घेतले की टाकले आणि खचाखच भरवले, असं असतं का? नाही. आधेमध्ये जागा आहेत, ऑर्गनच्या मध्ये जागा आहे, आणि ऑर्गनच्या मध्ये जी जागा आहे त्याला सिलोम असे म्हणतात. कुणाला माहिती आहे शब्द हा सिलोम शब्द? कुणाला माहिती आहे त्यांनी हात वर करा, रेज म्हणजे यस म्हणा. माहित आहे का? माहित आहे? येस. बॉडी स्पेस, त्याच्यामध्ये म्हणजे तुमची बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनल आणि बॉडी वॉलच्या मधली जी स्पेस आहे त्याला सिलोम असे म्हणतात. असो, आता हे जे तुम्ही ब्रेन घेतलं, याला तुम्हाला क्रॉप करायचं आहे. क्रॉप टू शेप ओव्हलनं तुम्ही क्रॉप केलं. याला फक्त चेक करा, हा ओव्हल असं झाला इकडे, कारण ते व्हाईटच आहे ना त्यामुळे कळत नाही. ओके, हा ओव्हल झाला. आणि परत तुम्हाला त्याचं अजून थोडंसं त्याला कमी करायचं, किंवा एक काम करू शकता तुम्ही, कलर मध्ये जाऊन ते ट्रान्सपरंट कलर करा आणि बाहेर क्लिक करा. इथं थोडंसं असं होईल, थोडं जरी असं झालं तरी चालेल. आणि परत तुम्ही काय करा, याला इथं बघा, ही इमेज आहे का नाही, काहीच करू नका, फक्त ही इमेजचा इफेक्ट बदला. याला सिलेक्ट करा आणि इथं धिस सॉफ्ट एज द्या, ते निघून गेलेलं असेल. ठीक आहे, तर आपल्याला हा ब्रेन असा दाखवता येतो परत, राईट. धिस अशा पद्धतीने हे सगळे ऑर्गन्स तुम्ही घेत चला. आता सुरुवातीला मी काय करणार आहे, त्याचे अॅनिमेशन्स काढून ते सगळे ऑर्गन्स अरेंज करणार आहे, आणि ते अरेंज कशी करायची आहे आणि कुठे करायचे आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, 1 मिनिट. इथं हे पीपीटी आहे माझी, आणि हे सगळे ऑर्गन्स आपण घेतलेले आहेत इथं. तर हे सगळे सिंगल वेगवेगळे घ्यायचे. आता एकत्रित येणार आहेत, त्यांना एकत्रितच अॅनिमेशन द्यायचं विथ प्रिव्हियसचं. ओके, माईक बंद करा राजू कर्डिले सर. नको. हॅलो, त्याला सगळ्याला सिलेक्ट केलं आपण. ओके, कंट्रोल ए केलं आणि परत कंट्रोल सी केलं, राईट. आता याची मी काय करतो, इथे अॅनिमेशन काढून टाकतो. ठीक आहे, कारण तुम्ही ऑर्गन्स तर घेऊ शकणार आहात, ऑर्गन्स घ्यायला तुम्ही शिकलाय 4-5 दिवस, नवीन लोक सुद्धा. आता त्यामध्ये काही अवघड नाही, तर नाही पहिल्या तिथं एकदम मी तर ब्लँक स्लाइड पासून शिकवतच असतो तुम्हाला. बट इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी टू शो each of that small step which you have studied already in your previous classes. Is it needed to show you that how to म्हणजे हे सगळं आणत बसायचं का आपल्याला? पिक्चर आणू का मी? त्यासाठी वेळ जाणार आहे. तर इथून पुढे तुम्हाला आणलेले आहेत असं गृहीत धरून त्याच्या पुढे काय करायचं हे शिकवलं तर चालेल ना?
हो सर चालेल. ओके. येस सर, चालेल चालेल. आता पहा, यामध्ये धिस ब्रेन, आता तुम्हाला कुठनंही घेऊ शकता. मी 2 मला महत्वाचे ऑर्गन्स असतात माझ्यासाठी तरी. आता हे बघा, ब्रेन आणि हार्ट. आता द ब्रेन गिव्स यू फिलॉसॉफी अँड हार्ट गिव्स यू सायकोलॉजी. ब्रेन गिव्स यू थॉट्स अँड हार्ट गिव्स यू इमोशन्स. विचार आणि भावना यांचं गुंफण, विचार आणि भावना यांचा कॉम्बिनेशन केलं तर तो माणूस परिपूर्ण होतो. म्हणजे विचारांना सुद्धा तो कसा असावा, समृद्ध आणि म्हणजे आपण म्हणूया त्याच्यामध्ये ते खोली जाणार असलेल्या विचारांची आणि भावनांची सुद्धा, भावनिक सुद्धा असावा तो, वैचारिक सुद्धा असावा. तर हे 2 ऑर्गन्स जर तुम्ही सांभाळले तर सगळे ऑर्गन्स व्यवस्थित राहतात. सगळे ऑर्गन्स आणि सगळे आपले ट्रिपल पी बघा, फिजिओलॉजी, सायकोलॉजी, फिलॉसॉफी. सायकोलॉजी पी न स्टार्ट होते, तुम्हाला माहितच आहे. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान आणि फिजिओलॉजी म्हणजे काय आहे? शरीरशास्त्र. म्हणजे बॉडी सिस्टीम. इज इट क्लिअर? तिन्ही ऑर्गन्स महत्वाचे आहेत. तिन्ही ट्रिपल पी महत्वाचं येतं. आता लक्षात घ्या, हे जे 3 आहेत का नाही, या तिन्हीला आता ज्यावेळेस मी याला फुल स्क्रीन करेन तर हे सगळं ऍक्च्युली एकत्रितच असं अपियर होणार आहे. पण मला एक एक करून अपियर करायचंय, तर मी ही आउटलाईन, बरं ही एक आउटलाईनचं एक सांगतो तुम्हाला कसं घ्यायचं. हे इन्सर्टला जायचं, शेपला जायचं आणि या ओव्हलला जायचं. ओव्हल तर सॉलिडच येतो अगोदर, बट तुम्ही काय करायचं, फक्त शेप फिल याचा नो फिल करायचा आणि ही झाली आउटलाईन तयार. ओके. तेव्हा even you can change the color of this outline as a red or black or the color the way you want. Okay. तर अशा पद्धतीने आउटलाईन झाली. even you can also increase the weight of this. ओके. बट आपल्याला त्याला फोकस जास्त द्यायचाच नाहीये, त्यामुळं जे काही डिफॉल्ट कलर आहे ब्ल्यू तोच ठेवलेला आहे. ओके. तर आता 1, 2 and 3 ओके हे आपण सिलेक्ट केले अँड त्यांना मी ॲनिमेट केलं कशानं? फेड इफेक्टनं. फेड इफेक्टनं आलं ते ज्या सिक्वेन्सनं तुम्ही द्याल त्या सिक्वेन्सनं ते येणार आहे. 1, 2 and 3 अँड आय विल गिव्ह देम फेड इफेक्ट. ओके. तुम्ही ॲनिमेशन पेंटरनं सुद्धा देऊ शकता, बट आता तुम्ही फास्ट करा. हे 1, 2, 3 फेड. तर 1, 2, 1, 2 हे 2 वेगवेगळे आहेत. 3 and 4 शेप एक तयार केलाय आणि त्याचाच डुप्लिकेट करून इकडं थोडंसं चेंजेस त्यामध्ये केलेले आहेत. 1, 2, 3, 4 आणि इथे काय आहे? फेड. ओके. त्यानंतर काय आहे? 1, 2 and 3. आता त्यावेळेस ही इमेज सिलेक्ट झाली बघा, याला कट करायचं, डिसिलेक्ट करायचं. ओके. अँड फेड. ओके. परत काय आहे? हे 4 इकडनं आले, परत इकडनं सुरुवात करा. ओके. 1, 2 ज्या सिक्वेन्सनं तुम्ही ॲनिमेट कराल त्या सिक्वेन्सनं ऑटोमॅटिक येईल, किंवा जसा पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. नंतर ती गोष्ट वेगळी. 1, 2 and 3. ओके. आणि ते काय दिलं याला? व्हॉट? फेड. ओके. 1, 2 सॉरी थोडंसं मॅक्सिमाइज मध्ये काम करा. 1, 2 and 3 लगेच सिलेक्ट होईल ते फेड. ओके. परत काय आहे? 1, 2 and अच्छा लिव्हरचं लेट मी चेंज द ओके. परत पुढं काय आहे? 1, 2 and 3 काय झालं? आता याला केलं मी फुल स्क्रीन, काय राहिलं तर नाही ना? ओ माय गॉड. इथं हे ब्रेन राहिलेलं आहे. ब्रेनला काय करेन मी इथं? फेड करेन. एकच मिनिट हा, ते आता त्या वेळेस डबल झालेला असेल. इथंच फक्त डबल झालाय का? इथं डबल नाही. ओके ठीक आहे. आता इथं बघा, ॲनिमेट केलेला गेला आणि स्टॅटिक वाला राहिला. ॲनिमेट केलेला जो आहे तो याच्यामध्ये ठेवा. नाव चेक. ओके. इथं इंटेस्टाईन राहिली खाली. इंटेस्टाईन जर राहिलं, असं एखादं स्ट्रक्चर राहिलं तर काय करायचं ते सांगतो आता तुम्हाला. तर फेड देऊन टाका याला आणि आता चेक करा ॲनिमेशन पेन. ओके. आता इंटेस्टाईनचा ओव्हल कुठे आहे बघा. इंटेस्टाईनचा ओव्हल इथं आहे. कुठं? सिलेक्शन मध्ये दिसत असेल बघा तुम्हाला. तो सिलेक्टच नाहीये. ओके. इंटेस्टाईन सिलेक्ट आहे, मग काय कशाला ॲनिमेट झालेलं नाहीये? ओव्हलला झालेलं नाहीये. आता बरं इंटेस्टाईन कुठं आहे? इथं आहे. ओव्हल कुठं आहे? फेडच करा त्याला सुद्धा.
आणि त्याला आफ्टर बसेल त्याला विथ प्रिव्हियस करून घेऊया आपण. तर विथ प्रिव्हियस करा, पण त्याचं लोकेशन वर कुठं, इंटेस्टाईन कुठं आहे, इंटेस्टाईन ला सुद्धा ॲनिमेशन झालेलं, हा इंटेस्टाईन ॲनिमेटेड आहे, तिथे दिसत नाहीये तिथं. तर याला काय करायचं, राईट क्लिक करून एंड शो, हे जे इंटेस्टाईन आहे त्याला सुद्धा करूया आपण फेड. सगळं नवीन दिलेलं ॲनिमेशन सगळे खाली गेलेले आहेत, इंटेस्टाईन सगळ्यात शेवटी येईल. बरोबर आहे, स्टार्ट विथ प्रिव्हियस, बरोबर आहे, 9 नंबरलाच आहे. सो देर इज नो नीड टू चेंज. 9 ऑर्गन्सचे 9 झाले बघा. हे तर माऊस आहे, माऊसचं चिन्ह दिसतंय का, ऑन क्लिक 1 2 3. तर क्लिक वर नकोय आपल्याला ते आलं पाहिजे, तर ट्रिगर वर आले पाहिजे. तर तसं तुम्ही इथं ट्रिगरचं देऊ शकता आता नंतर. सी 1 ब्रेन, हार्ट, स्टमक, किडनीज, ब्लॅडर, थायरॉइड, लंग्स, लिव्हर अँड इंटेस्टाईन. माझा स्पेशल सब्जेक्ट आहे हा बायोलॉजीमध्ये, झुलॉजीमध्ये ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ओके, म्हणजे डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स असतो जवळजवळ, तुम्हाला सांगू शकतो की काय आता म्हणजे बॉडीला आम्ही माझे सवयी कशा लावून घेतलेले आहे ते याचाच अभ्यास करून केलेला आहे. ओके, 17 वर्ष MSc पर्यंत आणि बाकीच्या या सगळ्या गोष्टी त्यानंतर. आता पहा, आता ही सिलहावटी इमेजेस अँड दिस, राईट, हे आपल्या इथपर्यंत झालेलं आहे. आता इथून पुढं काय करायचे आपल्याला, डुप्लिकेट स्लाइड करायची आहे. आणि डुप्लिकेट स्लाइड करून ही जी हा जो ब्रेन आणि आउटलाईन वगैरे जे आहे का नाही ते तसंच ठेवायचं आहे. पोझिशन सगळी कोणतीही न मूव्ह करता आपल्याला हे सगळं सिलेक्ट करून काय करायचं, सगळं सिलेक्ट करून काय करायचं, सगळं सिलेक्ट करून काय करायचं, ॲनिमेशन काढून टाकायचं. काढून टाकायचं. नन ॲनिमेशन, नन ॲनिमेशन. नन करायचं. हो. नो ॲनिमेशन. नन ॲनिमेशन आपण केलं. नन ॲनिमेशन केलं तर या ब्रेनला Ctrl+C V केलं. ओके, हर्टला Ctrl+C V केलं, त्याच्यावरतीच ठेवलं. परत स्टमकला Ctrl+C V केलं, त्याच्यावरतीच ठेवलं. असं ठेवताना नीट ठेवा बरं का, एकच स्ट्रक्चर दिसलं पाहिजे ते. परत तिथं 2 आहेत, किडनी Ctrl+C V, परत Ctrl+C V, दोन्ही सिलेक्ट झालेले होते. ठीक आहे, तर तसं नाही करायचं, एकच सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला, दिस वन Ctrl+C V, तेच सिलेक्ट करायचं. राईट, त्यानंतर काय करणार आहे तर Ctrl+C V, ब्लॅडर. आता हे ग्रुप करून घेऊ आपण अगोदर एकच. 1 2 and 3, ते Ctrl+C V आणि ते याच्यावरती ठेवायचे. परत इथं काय Ctrl+C V. ओके, लिव्हरला सुद्धा काय करायचं, Ctrl+C V. आता कोणत्या तरी आपल्या प्रशिक्षणार्थींच्या 6वीच्या काहीतरी मुलांना तयार केलेलं होतं बघा, काही सिच्युएशन मी असं सहज ओघानं बघितलं. तर असं काय करू नका, त्यांना शिकून द्या, म्हणजे करू द्या, पण करताना तुम्ही करा, पण क्रिएटर तुम्हाला व्हायचं आहे. ओके, तुम्ही क्रिएट करा. थायरॉइड ग्लॅंड कोण आहे ते, डुप्लिकेट पण करू शकतो ना, करू शकता तुम्ही, डुप्लिकेट करू शकता, काही करू शकता, पण तेच येणार आहे त्याचं प्रोडक्ट. ओके, याच्यावरती आहे, सगळ्यावरती आहे. आता हे केल्यानंतर याला काय करायचं माहिती का, या सगळ्या स्ट्रक्चर्सला थोडंसं 1 2 3 वरचे स्ट्रक्चर जे सगळे आहेत ना ते सिलेक्ट करायचे, ऑल दी स्ट्रक्चर्स, आणि त्याला थोडंसं करायचं 3D करायचं. 3D करताना काय करणार आहे तुम्ही सांगा, शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन, शेप इफेक्ट मध्ये जाऊन, प्रीसेट मध्ये जाऊन हा वरचा इफेक्ट सुद्धा देऊ शकता, असा वाला बदललेला चेंज झालेला त्यांना दिसू द्या, पण these structures will appear more prominently in organs. हे बघा, हे झालं 3D. प्रीसेट 2 आहे आणि हा काय प्रीसेट 4 आहे, कोणता ठेवायचा सांगा लवकर. 2 ठेवायचा, हा थोडासा आतमध्ये दिसतोय असा, आणि हा वर उचलल्यासारखा दिसतोय.
आत प्रिसेट आत 4. चौथा ठेवा चौथा. सगळ्यांनी चुकीचं सांगितलं. पुढे आल्यासारखं नको आपल्याला, असं ओरिजिनल वाटलं पाहिजे, ते आतमध्ये असल्यासारखं वाटलं पाहिजे, बॉडीच्या बाहेर आल्यासारखं नाही. बॉडीच्या आउटलाईन पाठीमागे आहे आणि ते बाहेर आलंय असं नकोय. त्यानंतर आपण झूमनं बाहेर काढणारच येत एक एक करून बाहेर काढणारच आहे. जसं स्केच आणि झूमचा कॉम्बो तुम्ही बघितला, ह्युमन 12 सिस्टीम जे तुम्हाला स्केचिंग जी दाखवली मी तुम्हाला, त्याला मी स्केच प्लस झूमचा इफेक्ट दिला होता. बट हिअर आपण ठेवणार आहोत काय, 3Dच ठेवणार आहे, पण प्रिसेट 2 ठेवणार आहे. काय ठेवणार आहे, प्रिसेट 2. ओके फाईन. आता त्याच्यानंतर आपण थोडेसे हे राहून दे स्लाइड, थोडीशी अपियर अशी एक्सप्लेन करत असताना बोलायचं, पण ट्रिगर इफेक्ट आपण दुसऱ्या इफेक्ट इथं देऊया. आता ब्रेन, ओके, ब्रेन हिथून हिथं येणार आहे. तर त्यावेळेला आता या सगळ्या ऑर्गन्सची आपण काय शिकणार आहोत म्हणायचं मुलांनो, फंक्शन्स. अगोदर लोकेशन शिकणार आहोत, स्ट्रक्चर अँड लोकेशन्स, स्ट्रक्चर अँड लोकेशन्स. तर तुम्ही काय करणार आहे, इथं किती 9 बटन्स तुम्हाला तयार करायचे आहेत. इथं 9 बटन्स. स्मार्ट आर्ट मध्ये तर चार्ट तुम्हाला मिळतील असे वेगवेगळे, बट त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत. या सगळ्या चार्टचा खूप छान पद्धतीने याचं प्रेझेंटेशन आपल्याला करता येतं. बट हिअर शेप्स मध्ये जाऊन आपण सिम्पली काय करूया, गोल बटन्स घेऊया आता, बरोबर आहे. आणि त्या ऑर्गन्सचे तुम्हाला ट्रिगर अॅनिमेशन तुम्हाला द्यायचे आहेत तिथं. तर इथं सपोज वेगवेगळे कलर घ्या आता इथून. तर इथं शेप फिल तुम्ही आउटलाईन काढू शकता, पण इथं तुम्ही देताना प्रीसेट 4 घ्या, प्रीसेट 4 घ्या वर. ओके, दिस इज द प्रीसेट 4. त्याला थोडीशी शॅडो वगैरे सुद्धा येते, त्याही गोष्टी आहेत. ही जी आउटलाईन नाही का, नाही आउटलाईन, सॉरी, ही जी आउटलाईन आहे की नाही, त्या आउटलाईनला सुद्धा तुम्हाला राईट क्लिक करून फॉर्मॅट शेप मध्ये जायचं. फॉर्मॅट शेप मध्ये जाऊन या मध्ये जी काय इफेक्ट त्याच्यामध्ये जायचं आणि शॅडो मध्ये जाऊन प्रीसेट मध्ये जाऊन तुम्हाला घ्यायचा आहे हा इनर वाला प्रीसेट थोडासा. ओके, आणि डिस्टन्स थोडासा वाढवायचा आहे, नाही हे ब्लरनेस थोडासा वाढवायचा आहे, जेणेकरून ही जी विंडो आहे ती थोडीशी पुढे आल्यासारखी दिसेल तुम्हाला, ते का पुढे आल्यासारखी. ओके, आता पाहते फुल स्क्रीन मध्ये दिसेल तुम्हाला, बरोबर. अजून काय करायचं आहे आपल्याला इथं, व्हॉट आर वी गोइंग टू डू. हे खाली घ्या, थोडं लाल कलर वर आलाय ना, ते फाईन. असे 9 डॉट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. 1 2 3 4, किंवा त्यातूनच काढा आता, कंट्रोल शिफ्ट 5 6 7 8 and 9. ओके, सर कलर वेगळा घ्या सर. हा कलर वेगळाच घ्यायचा आहे आपल्याला. कलर आपल्याला वेगळा घ्यायचा, आणि ते जे टेक्स्ट आहे की नाही, टेक्स्ट, त्या टेक्स्टला सुद्धा आपल्याला कलर वेगळाच द्यायचा आहे. त्याबद्दल काहीही दुमत नसावं. लोकेशन्स तुम्हाला माहित आहे का, लोकेशन्स माहित आहे का, ब्रेनचं कुठं असं तर माहितच आहे, बरोबर आहे. ते म्हणीप्रमाणे गुडघ्यामध्ये दाखवू नका. ओके, सर 4 बटन इकडनं केले आणि 5 बटन इकडनं केले तर, काय 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 इथं तुम्ही बनवताय तिथे 4 दोन्ही बटन साइडला. आणि तुम्ही ह्या साइडला करायचं. 5. ते तुम्ही करायचं सर, तुम्ही एक्सटेन्शन करायचं, तुम्ही करायचं ते. ओके. राजेश्री पाटील मॅडम, व्हिडिओ बंद करा. हे बघा, आता पहिल्यांदा आपण काय करतोय, थायरॉइड. हे फाईन, कशामध्ये आपण सध्या आता पहा, आता पहिल्यांदा कोणतं येणार आहे ऑर्गन, ब्रेन येणार आहे सपोज. ठीक आहे, आता ब्रेन येणार आहे आणि तो बरोबर यामध्ये बसणार आहे. थोडस इथं काय करायचं, तुम्ही थोडस कमी जास्त करू शकता आणि त्या पद्धतीनं
होऊन जाईल ऍडजस्ट किंवा ग्रो करू शकता नंतर. ओके, सध्या याला असंच घ्या आणि परत ग्रो करून घेऊया आपण ऍड अॅनिमेशन करून. ओके, तर आणताना तर तुम्ही ऑब्व्हियसली काय आणणार आहे, यानं आणणार आहे. कशानं आणणार आहे? मोशन पाथनं आणणार आहे. ओके, हे बघा असं येऊन इथं बसलेलं आहे. ओके, गुड. आता ॲनिमेशन मध्ये जाऊन मोशन पाथ मध्ये जाणार आहात, कारण खूप जण मोशन पाथचे प्रश्न मला विचारत होते पर्सनलला. तुम्हाला मोर प्रॅक्टिस अजून याची होणार आहे त्या गोष्टीची. आणि 3D मॉडेल घेऊन तर आपण पुढं बघणारच आहोत याचा. तर 3D मॉडेलचं मी तुम्हाला ऍक्च्युअली दाखवणार आहे. याची मी तुम्हाला 1-2 करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला 9 करायचे, बाकीचे 7 करायचे त्याच्यामध्ये. ओके, हा झाला इथं असा, राईट. परत ऍड अॅनिमेशनला जायचंय तुम्हाला, ऍड अॅनिमेशन. आणि कशाला जायचं आहे? ग्रो अँड श्रिंकला जायचं आहे. ग्रो अँड श्रिंक. आता ते कुठं होतंय? ग्रो अँड श्रिंक तिथं होतंय, तर त्याला लॉक अॅनिमेशन करायचं आहे तुम्हाला. बघा आता इथं 1 मिनिट, इथं जे आहे हे मोशन पाथ जो आहे की नाही, मोशन पाथ मध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याच्या इफेक्ट मध्ये जाल, ओनली मोशन पाथ, तर सगळ्यांनी काय करायचं माहिती, मोशन पाथला गेल्यानंतर अॅनिमेशन्स लॉक करून टाकायचे तुम्हाला. रिडो. हा, डेस्टिनेशन कुठे दिलं तुम्ही याला? डेस्टिनेशन याचं कुठे दिलेलं आहे? त्याला इथं सिलेक्ट केलं, सिलेक्ट करून सॉरी इफेक्ट ऑप्शन मध्ये जावा. इथे याला सिलेक्ट करा, याला सिलेक्ट करा, इफेक्ट ऑप्शन मध्ये जावा आणि अनलॉक आहे का नाही तिथं लॉक करून घ्या, म्हणजे ते ऑर्गन्स मूव्ह होणार नाही त्याची. आता आपण हे फक्त हे हलवू शकतो, आता कुठेही ऑर्गन्स त्याच्या बरोबर जाणार नाही. तुम्ही कंट्रोल मध्ये जर असाल, कंट्रोल जर प्रेस केलेला असेल आणि जर त्या रेक्टँगलला जर तुम्ही सिलेक्ट केलं असं, तर ते कॉपी होतं. हे ध्यानात ठेवा, कारण कंट्रोलनं सुद्धा हे शेप्स काय होत असतात, कॉपी होत असतात. ओरिजिन इथून झाली आणि डेस्टिनेशन इथं झालं. डोक्याचा भाग असल्यामुळे थोडा त्रास होणार होतो सर. बरोबर आहे, डोकं वापरावं लागणार आहे त्याला. आणि परत या हार्टला घ्यायचं आहे तुम्हाला. बरं, हे झालं, हे हा एक इफेक्ट झाला. आणि परत ऍड अॅनिमेशन करणार आहात तुम्ही आणि ग्रो अँड श्रिंक करणार आहात थोडस पुढे आल्यासारखा. हे अॅनिमेशन याला बसलेलं आहे, तर याला करायचं नन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रोसेसिंग मधल्या ज्या काही डिस्क्रिपन्सीज आहेत ते तुम्ही अशा रिड्यूस करू शकता नंतर, त्याही आपल्याला करता येणं गरजेचं आहे. फक्त ऑन क्लिकच्या जागी ऍड अॅनिमेशन जे आहे की नाही ते विथ काय करायचं आहे, प्रिव्हियस करायचं आहे, विथ प्रिव्हियस. ओके, सो व्हेन आय क्लिक टू दिस, तर ते एवढं मोठं होतंय, बरोबर आहे. तर त्याला काय करायचं आहे, त्याची जी काही पर्सेंटेजेस आहे इफेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन, इथं जे 150% आहे, राईट, तिथे काय करायचंय तुम्हाला, स्मॉलर. इथे ना सिलेक्ट इफेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन पर्सेंटेज थोडंसं कमी करायचं तुम्हाला, लार्जर मध्ये. सर तिथंच डबल क्लिक करा, याला वरती रेक्टँगलला डबल प्रेस करून. काहीतरी सिलेक्शन मध्ये दुसरं फंक्शन आहे का, अशावरती क्लिक करायचं. हे अॅनिमेशन मोशन पाथ मध्येच आहे ते अजून. स्मूथ स्टार्ट आणि स्मूथ एंड याचं काढून टाकायचं आहे. एक मिनिट, सेव्ह करून मला
डे 5 करून द्या. डे 5 and more option, desktop, save. Okay. Animation pane, फर्स्ट इफेक्ट काय द्यायचं आपल्याला, ॲनिमेशन मोशन पाथ. मोशन पाथ असा आहे की ते प्रत्येकाला तुम्हाला वेगवेगळ्याच द्यावा लागणार आहे, कारण तो पेंट करता येणार नाहीये. ओके, डेस्टिनेशन इथं ठेवलं, आपलं ओरिजिन इथे ठेवली, डेस्टिनेशन इथं ठेवलं, ठीक आहे. आणि परत काय केलं, ॲड ॲनिमेशन केलं. ॲड ॲनिमेशन करून काय केलेलं आहे, ग्रो अँड श्रिंक. आणि हे किती पर्सेंट होत आहे ग्रो, 150% होत आहे. तर तुम्हाला 120 म्हणजे पहिल्या मोठ्यापेक्षा थोडासा काय करायचं आहे, तुम्हाला मोठा करायचा आहे. तर इथून कस्टम आहे बघा, कस्टम मध्ये 120 करूया. जास्त ग्रो होताना दिसला नाही पाहिजे, फक्त तिथं येऊन ग्रो होतोय, सायमल्टेनियसली ग्रो होतोय तर असं वाटलं पाहिजे तिथं. तर 2 सिलेक्ट केलं, ओके केलं. ओके अँड ओके, फाईन, ओके, बस एवढंच पाहिजे. आता फुल स्क्रीन करा. एक क्लिक केली, इथं आलं. दुसरी क्लिक केली, थोडंसं ग्रो झाला 120%. ओके, तर याला काय करायचं आहे, फक्त विथ प्रिव्हियस करायचं आहे. एकाच क्लिकवरती आलं पाहिजे, असं करायचं आहे आपल्याला. 1 क्लिक अँड ग्रो, फाईन. ते दिसलं नाही पाहिजे ग्रो होतोय, पण तो दिसणार आहे. तो ओव्हरऑल चांगलं वाटणार आहे. तसं नाही दिसलं तरी, पण फक्त येऊन तिथं थांबलेलं आहे. त्यापेक्षा जरी लोकांना कळलं नाही की बाबा हे काय होणार आहे, फ्रॉम फुल स्क्रीन प्रॉब्लेम आला. सिंगल ते ग्रो होऊनच येत आहे तिथं, बरोबर, ठीक आहे, तिथल्या साईज पेक्षा. आता याच्यामध्ये महत्वाचं की हे जे ॲनिमेशन ट्रिगरचं बसलेलं आहे, ट्रिगरचं, तर ते तुम्हाला द्यायचं आहे कशानं, त्या 9 जे डॉट्स आपण इथं ड्रॉ केलेले होते त्यानं, ठीक आहे. त्याला क्लिक केल्यानंतर ते आलं पाहिजे तिथं. तर याला सुद्धा ब्रेनला काय कलर द्यायचा तुम्हाला, ब्रेनला आउटलाईन प्लस तुम्ही हे करू शकता. सध्या ही आउटलाईन आहे का नाही, थोड्या वेळ काढून ठेवते, कारण ती अबोव झालेली आहे त्याच्या. ओके, तर याला करायचे आहे आउटलाईन शेप फॉर्मॅटमध्ये, शेप आउटलाईन रेड अँड ब्रेनचाही जो कलर द्यायचा आहे तुम्हाला, होम मध्ये जाऊन टेक्स्टला दिला इथं रेड कलर. हे कलर नंतर तुम्ही चेंज करणारच आहात याचे. शेप फिल मध्ये जाऊन सपोज याला पर्पल कलर दिलेला आहे, त्या पद्धतीने त्याला ब्रेनला, किंवा याला ब्ल्यू दिलेला आहे. तर मला असं वाटतं की याला तुम्ही काय करा, शेप त्याला याच्यामध्ये सुद्धा सिस्टमिकनेस थोडंसं ठेवा. अँड इरेटिज हा कलर द्या थोडंसं याला, हा वाला, ठीक आहे. आणि हार्टला काय करा, रेड कलर, रेड आउटलाईन, शेप फिल रेड कलर. ओके, अँड हिअर हार्ट आउटलाईन रेड झाली याची. याला जो द्यायचा आहे शेप फिल, तो हा वाला द्यायचा आहे. याला जे द्यायचं आहे दिस वन. ब्रेनला जो कलर द्यायचा आहे तो कोणता द्यायचा आहे, दिस वन. ओके, शेप फिल नको आपल्याला, कलर द्यायचा आहे, तर हा दिला आपण, फाईन. रेड हार्टला रेड कलर दिलेला आहे, टेक्स्टला आउटलाईन तर रेड दिलेली आहे, आणि शेप सुद्धा याचा रेडच करा, आणि तो बटन जो दाखवतोय त्या पद्धतीने ते घेऊ शकतात. ठीक आहे, फाईन. म्हणजे दुसरी स्लाइड पूर्ण अशी येत असताना अशा पद्धतीने ती येईल. ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की आलेले आहेत, घेतलेले आहेत, तर त्यावेळेला हे सगळ्यात शेवटी आउटलाईन याची टाकूया.
बरं, ॲनिमेशन मध्ये जावा, इथे इफेक्ट कळेल की एक इफेक्ट त्याला बसलेला आहे आणि दुसरा त्याच्या बरोबरीनं हा आहे ग्रोचा एक इफेक्ट त्यामध्ये आहे. ओके, तर त्याला फक्त पहिल्याला तुम्हाला द्यायचं आहे ट्रिगर. तर याला सिलेक्ट केलेला आहे तुम्ही, बरोबर आहे, या ॲनिमेशनला, आणि याला तुम्हाला रिडीम सगळ्या 9 डॉट्सला तर तुम्ही देणार आहातच. तर ज्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं त्याला तुम्ही शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन सिलेक्शन पेनमध्ये जाऊन या डॉटला काय करणार आहात, ओव्हल 1 ला नाव देणार त्या ऑर्गनचं ब्रेन. ठीक आहे, आणि ब्रेन इथं ब्रेनला क्लिक केल्याबरोबर कुठं आला पाहिजे, ब्रेनच्या ठिकाणी आला पाहिजे. तर आत्ताशी आपण नाव दिलेलं आहे. मोशन पाथची जी लाईन आहे की नाही, लाईन, त्या लाईनला आपण सिलेक्ट करणार आहे आणि त्या लाईनला सिलेक्ट करून तुम्हाला ट्रिगरचं ॲनिमेशन त्याला द्यायचं आहे. तर ट्रिगर करणार आहात आणि ऑन क्लिक ऑफ काय करणार आहात, ब्रेन. ओके, चेक. आता हे आफ्टर प्रिव्हियस बघा, इकडे काय झालेलं आहे ते त्याला तर आपण दिलेलं आहे, बट हे ऑटोमॅटिक प्ले व्हायला लागलेलं आहे. ते का व्हायला लागलेलं आहे ऑटोमॅटिक प्ले, बिकॉज तो ट्रिगर इफेक्ट खाली गेलेला आहे इथं. ओके, तर इथं याला हे लाईनला फ्री फॉर्म लाईन जी आहे ना ती वर पाहिजे आणि ही याच्या नंतर आली पाहिजे, ते आल्यानंतर हे आलं पाहिजे. तर आफ्टर प्रिव्हियस याला करूया आपण. स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस. नाव फुल स्क्रीन इट. क्लिक केलं, इथं आलं आणि परत ग्रो झालं. ठीक आहे, अशा पद्धतीने हा पहिल्याला दिला, बट या लाईनला सिलेक्ट केल्याबरोबर ट्रिगर ऑन क्लिक ऑफ ब्रेन सिलेक्ट झालेलं आहे का, नाही झालं. ओके, हे सिलेक्ट झालेलं आहे, त्याच्यानंतर हे आलेलं आहे. थोडंसं सेट करावं लागेल तुम्हाला, बिकॉज हे वर खाली होत आहे आणि तुम्ही एकालाच म्हणजे एकाच शेपला तुम्ही 2 ॲनिमेशन्स दिलेले आहेत एकाच शेप्सला. तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की त्यातल्या पहिल्या ॲनिमेशनला तुम्ही ट्रिगर देताय, पण दुसरं ॲनिमेशन तुम्ही आफ्टर प्रिव्हियस करताय. ओके, तर त्यावेळेला फक्त ते वर खाली होतं, तर ते तुम्हाला परत एकदा तिथं रिसेट करायचं आणि तसंच देत राहायचं बाकीच्या सगळ्यांना. ठीक आहे, पण हा इफेक्ट जो याला दिलेला आहे तो ॲनिमेशन पेंटर इथं हाईड दाखवतोय, पण तो काही इथं तुम्हाला त्याचा कॉपी करता येणार नाही, तुम्हाला ते सेपरेटच करावं लागेल. आणि ग्रो करण्याची नंतरच्या ऑर्गनला ग्रो करण्याची गरज नाही, फक्त ब्रेनला एक थोडंसं ग्रो करा अँड लंग्सला थोडंसं ग्रो करू शकता तुम्ही आणि हार्टला सुद्धा ग्रो करू शकता, कारण हे तिन्ही काय आहेत, तिन्ही आपल्याला 3D ॲनिमेशनमध्ये तिथं 3D मॉडेलमध्ये PPT मध्ये आपल्याला मिळतात. ओके, फक्त ऑर्गन्स तुम्हाला सांगतो आता, म्हणजे तुम्हाला सेट करता येईल. ओके, हे तुम्हाला कुठं ठेवायचं आहे, ब्रेन इथं ठेवला, तर यामध्ये दाखवतो थोडंसं, कारण डबल इमेज कुठे घेतली बघू आपण. वेट अ मिनिट, इथंच घेतलेली आहे, तर याला इथं डुप्लिकेट करूया कंट्रोल D न. ओके, इथं झालं हे ब्रेन. ओके, हार्ट कुठे घेणार आहे, इथं घेणार आहे, बरोबर मध्ये इथं. ओके, थायरॉइड ग्लँड कुठे घेणार आहे, गळ्यावरती, गळ्यामध्ये घेणार आहे. ठीक आहे, लंग्स कुठे घेणार आहे, त्याच्या खाली इथे घेणार आहे. ओके, त्याच्या पाठीमागा असा हार्ट दाखवणार आहे. लिव्हर कुठे घेणार आहे, इथं या पोकळीत. ठीक आहे, त्यानंतर स्टमक कुठे घेणार आहे, हे बघा इथं पहिल्यांदा इंटेस्टाईन त्याच्या खाली येईल, इथं स्टमक इथं थोडंसं वर येईल, त्याच्या पाठीमागं ना इसोफेगस वगैरे गेलेला आहे आणि हे इंटेस्टाईन अशी इथे येणार आहे याला, प्लस किडनीज जी आहेत का नाही, एक किडनी इथं, दुसरी किडनी इथं, राईट,
नंतर ब्लॅडर सगळ्यात खाली, त्याचे हे जे युरेटर आहे ते युरेटर याच्यावर दोन बाजूला असं, राईट. थोडस हे जवळ आले. जर पॅन्क्रियास जर तुम्ही घेतला 3D मध्ये, पॅन्क्रियास जर घ्यायचा म्हटला तर फ्री 3D मध्ये बघा 3D मॉडेल फ्री आहे का नाही इथं. इथं फक्त काय टाकायचं आता, स्टमक, लिव्हर, इंटेस्टाईन, ब्लॅडर. इथं मी काय टाकतो आता, पॅन्क्रियास. ती कीबोर्डचे स्टमकला ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल इथं, तर त्यावेळेला त्याच्यात 3D इमेजेस अशी येतील बघा. त्यातली इमेज कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवतो. ते तुम्हाला काय 3D इमेज सध्या देणार नाही, बट यू कॅन यूज इट्स अनाटॉमी लाईक धिस. ओके, कोणती तरी एक स्टमकची इमेज घ्या आणि त्याच्यामध्ये त्याला बरोबर त्या ठिकाणी बसवा. ओके, आणि आता आपल्याला पॉवर पॉईंट मधले हे जे घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, आता हे स्टॅटिकचं तुम्ही आज करून घ्या. 3Dचं जे तुम्हाला मॉडेल्स घ्यायचे आहेत आणि त्याला कशा पद्धतीने ॲनिमेट करायचे आहेत ते तुम्हाला त्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवतो, बिकॉज ऑलरेडी आय हॅव टेकन दोज 3D मॉडेल्स देअर. ओके, तर हे कसं बसवायचं हे कळलं का तुम्हाला? डिरेक्शन्स कळली का? फक्त त्याला मोशन पाथमध्ये तुम्हाला डिरेक्शन द्यायची आहे. मोशन पाथमध्ये काय करायचं आहे? डिरेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर काही काही ऑर्गन्सला तुम्हाला पुढं असं येताना सुद्धा दाखवायचं आहे. स्टॅटिक मधलं तुम्हाला समजेल का? हॅलो, आर यू देअर? 3D मॉडेलमध्ये दाखवण्या अगोदर हे जे तुम्हाला मी दाखवलं ते करता येईल का तुम्हाला? पोझिशन सेट करता येतील का बरोबर? येस सर, येस सर. हो ओके, सर. एक मिनिट, मला सगळं सेव्ह करून घेऊन दे, बिकॉज माय पॉवर पॉइंट हॅज गॉन थ्रू अ लिटल बिट प्रॉब्लेम देअर. आणि हे खूप PPTs ओपन करून ठेवलेलं आणि हे खूप हेवी. सर तुमच्या स्लाइड मध्ये मगाशी बटन्स दिसत नव्हते. कशाचे बटन्स? ते आता आपण बटन्स घेतलेत ना त्या ट्रिगर साठी, हा, ते तुमच्या स्लाइड मध्ये मगाशी नाही दिसले असं मला जाणवलं जरा. आहे ना, बटन्स आहेत ना तिथं. बटन्स 9 आहेत बटन्स का? घेतलेले बघितले नाही का तुम्ही? आता तुम्ही घेतले ते नाही मी म्हणते, तुम्ही दाखवली ना सुरुवातीला स्लाइड होती हा, अगदी स्टार्टिंगला, तेव्हा ते बटन दिसले असं आठवत नाही मला. नाही तुम्हाला तो प्रश्न विचारण्यासाठी म्हटलं होतं मी. ट्रिगरचा वापर करून झूम ॲनिमेशन आपल्याला बघायचंच होतं. ओके, हा. तो टॉपिक मध्ये मी टाकला होता टॉपिक तसा, बट तुम्हाला मी त्यावेळेस दाखवलं की ही PPT मध्ये सांगा इफेक्ट कोणता आहे. मग टॉपिक मध्ये ज्यावेळेस मी ट्रिगर नाव दिलेलं आहे, तर त्यावेळेस तुम्ही उत्तर काय दिली सगळ्यांनी? ट्रिगर 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 दिली, बरोबर आहे. मग मी तुम्हाला दाखवलं नाही का? नाही, मी दाखवलं नाही का तुम्हाला? हे ट्रिगर नाहीच मुळी, फक्त मी मॉर्फ म्हणजे मी काय केलेलं आहे, त्याच्यावर क्लिक केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं ॲनिमेट होत आलेलं आहे ते फक्त ॲनिमेट होताना दाखवलेलं आहे. तर सिक्वेन्स तसा ठेवलेला आहे मी. सिक्वेन्स हे बघा, ती पहिली स्लाइड म्हणजे तुम्ही मॉर्फ इफेक्ट दिलाय आणि आता आम्हाला ट्रिगर इफेक्ट दाखवला. हा, एक्झॅक्टली. ओके. मॉर्फ इफेक्ट नाही, तो मोशन पाथनच ठेवलेलं होतं. ओके, फक्त त्याच्यावर एक फक्त ट्रिगर बी नव्हतं आणि ते बाकी काही नव्हतं. फक्त सिक्वेन्स जो होता का नाही, तो मला माहित होता की कोणत्या सिक्वेन्सने येत आहेत, बरोबर आहे. आणि त्या सिक्वेन्स न येत होते म्हणून मी त्या ऑर्गनला क्लिक करत होतो. पण ते बाहेर जरी क्लिक झालं असतं तरी त्या सिक्वेन्सनं प्ले झालं असतं. कळलं का नाही? कळलं, समजलं. आता ट्रिगरनं काय होणार आहे? मोशन पाथ दिलेला आणि आता आम्हाला ट्रिगर दाखवलं. एक्झॅक्टली. ओके. ट्रिगरनं काय होणार? तुम्ही बाहेर कुठेही क्लिक केली किंवा त्या ऑर्गनला क्लिक केलं तर ते येणार नाही. तुम्ही त्या बटनला क्लिक केलं तरच ते मोशन पाथ प्ले होणार आहे. आर यू गेटिंग? ओके. येस. आता बघा, तुम्ही स्टॅटिकचा मला करा, बिकॉज वन्स आय गेट सॅटिस्फॅक्शन और बिलीफ माझा एक क्रिएट झाला. येस, तुम्ही काम करताय त्यामध्ये. तर त्यावेळेला आता मी तुम्हाला आपण नेक्स्ट कंटिन्युएशन मध्ये 3D मॉडेलचं ॲनिमेशन वेगवेगळे कसे द्यायचे किंवा कसे आणायचे वेगवेगळे बाहेरून सुद्धा आणि PPT मधून, आणि प्लस त्याला झूम म्हणजे 3D प्लस झूम, जो 3 आणि Z आणि T जो त्यातला जो मेनू होता आतला, तो आपण उद्या कंटिन्यू करूया. आता हे 10 वाजून 2 मिनिटं झालेली आहेत. तर आपण तुमचा एक रिव्ह्यू घेणार आहे आता, एक छोटासा. त्यामध्ये मला इथं उपस्थितांपैकी एक रिव्ह्यू काढायचा आहे असा की 365 ची मी काही कीज आणलेले आहेत, 6 कीज आणलेले आहेत. ठीक आहे.
तर त्या कीज पैकी काही कीज हे आपण ठेवलेले आहेत पूर्ण नवीन लोकांना आणि काही जुन्या लोकांना सुद्धा मी ठेवलेले आहेत जर त्यांना पाहिजे असतील तर टोटल 6 मागवलेले आहेत. काल 25 हात किंवा 24 हात मी मोजले वर होते तरी 6 कीज जास्त मागवलेले आहेत. ओके, म्हणजे 6 कीज म्हणजे किती जणाला माहित आहे का? 6 कीज म्हणजे किती जणाला सांगा? 6 कीज 30 जणाला. 30 जणाला. 6×5 तर मला तुम्ही सांगा इथं हात वर करा की 365 चे कीज कुणाकुणाला पाहिजे लवकर. आता मी तुम्हाला देणार आहे. फास्ट. परत जर चुकवलं, परत जर मला बोललात तर सांगू नका. परत 365 तुम्ही खूप वेळ बोलत असता मला.